भाजप नेते अरुण लाखानी आपल्यासोबत आहेत। अरुणजी, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली मतदारसंघासाठी पक्षाने आपल्याला संधी दिली आहे। पहिली प्रतिक्रिया काय? कारण आपण अनेक वर्षांपासून पक्षासाठी, संघटनेसाठी, संघासाठी काम करता। आनंद आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शाह, नवीनजी आणि आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण, नितीनजी गडकरी आणि बावनकुळे साहेब या सगळ्यांनी विश्वास टाकला आहे, त्याचा आनंद आहे। चंद्रपूरची निवडणूक खरं पाहिलं तर निवडणूक जाहीर झाल्यापासूनच रंगात आलेली आहे। काँग्रेसचे अनेक नगरसेवक अंडरग्राऊंड झालेले आहे। भाजपची तिथे जेवढी स्ट्रेंथ आहे त्यापेक्षा जास्त मतदान घेण्याचा विश्वास आहे तुम्हाला? मला असं वाटतं की लोकशाहीत लोक चांगला कॅन्डिडेट निवडतील। त्यांना जर का असं वाटलं की हा लोकांचं काम करेल, एवढ्या मोठ्या योजना आहेत केंद्र सरकार राज्य सरकारच्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल तर लोक मतदान करतील। पण ज्या अर्थी काँग्रेसचे नगरसेवक अंडरग्राऊंड झालेले आहे, बरेचसे क्रॉस वोटिंगची पण अपेक्षा व्यक्त केली जाते। मला काहीच आयडिया नाही। मी आज फॉर्म भरल्यानंतर कॅम्पेनिंग सुरू करेल आणि मी सगळ्यांनाच अपील करणार आहे की मला एक चांगल्या काम करण्याची संधी त्यांनी द्यावी। तुमचे तसे राजकारणामध्ये तुम्ही मितभाषी आहात, सर्वांशी चांगले संबंध आहे। तुमच्या कुटुंबाचा एक संबंध पवार कुटुंबियांशी काही महिन्यांपूर्वी जुळलेला आहे। सुप्रियाताईंचा फोन आला अभिनंदनाचा? सुप्रियाताईंचा मेसेज आला अभिनंदनाचा आणि मला असं वाटतं की सुप्रियाताईंचा रेफरन्स येणं फार स्वाभाविक आहे, कारण पवारसाहेबांची फॅमिली फार मोठी फॅमिली आहे राजकारणात, तर त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे तो रेफरन्स तर येईल, त्यात मला असं काही वावगं वाटत नाही। एक राजकारणातलं एक वेगळं समीकरण तुमच्याकडे पाहून लोक व्यक्त करतात की म्हणजे तुम्ही भाजपचे आहे आणि पवार कुटुंबियांचे व्याहीही आहेत। राजकारण यापासून पूर्णपणे वेगळं आहे की राजकारणामध्येही एकमेकांची मदत होत राहते? राजकारण यामध्ये कम्प्लिटली वेगळं आहे, कारण विचार जे आहेत ते त्यांच्याकडे आहेत, आपले आमच्याकडे आहेत आणि दोन्ही घट्ट आहेत आपापल्या विचारावर। आपला व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे क्रीडा क्षेत्रातले संघटक म्हणूनही आपण काम केलेलं आहेत। खेळीमेळीच्या वातावरणातच निवडणूक व्हावी असं वाटतंय? हो, क्रीडा क्षेत्रात मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनमध्ये आणि आपण इथून त्या नॅशनल्सपासून चांगल्या टुर्नामेंट घेऊ शकलो। आता मी पहिलं इलेक्शन लढतो आहे, तर कारण MBAचं इलेक्शन म्हणजे ठीक आहे, ते तरी एक ऑर्गनायझेशनचं आहे, तर आता मलाही लर्निंग होईल माझं, तुम्ही जे म्हणताय खेळीमेळीचं, तर कळेल। मतदारसंघ खूप मोठा आहे, 3 जिल्हे आणि तिन्ही वेगवेगळ्या पठडीतले जिल्हे। गडचिरोलीसारखा मागास जिल्हाही आहे, गांधी विचारांचा वर्धा जिल्हाही आहे। आव्हान राहणार आहे? नाही, मला असं वाटतं मी इथं फार पहिलेही फिरलेलो आहे। लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वेळी मी इथं फिरलेलो आहो, लोकांचे संपर्क आहे आणि मला ते नवीन नाही, तिन्ही जिल्हे तसे। तर निश्चितच भाजपने संधी दिलेली आहे आणि निवडणूक जिंकण्याचा विश्वास जे आहे ते अरुण लाखानी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।